आदित्य एक साधा मुलगा पण मोठ्या स्वप्नासह तो एक लहान गावातून आला होता आणि शहरातील विद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याचे ध्येय होतं की इंजिनिअरिंगमध्ये पास घेऊन मोठं काम करणं. पहिल्या वर्ष परीक्षा आली होती आणि त्याने संपूर्ण विषयामध्ये फेल झालेलं कळालं. मित्र हसले, शिक्षक काही विचारले नाहीत आणि तो स्वतःला खूप खिन्न आणि कमी समजायला लागला. तो विचार करत होता की काय मी खरोखर काही करू शकतो का? त्यानंतर त्याच्या आजीने त्याला एक गोष्ट सांगितली, की "बाळा, जीवनात यश तेच मिळवतात जो अपयशातून शिकतात. जर तू फक्त हार मानलीस तर कधीही उंच पोचणार नाहीस." आदित्यनं ठरवलं, की फक्त शिक्षण, प्रयत्न करणं आणि धैर्य ठेवणं हेच त्याचे मार्ग आहेत. रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास, कॉलेजमध्ये शिक्षा विचारायचं, प्रॅक्टिकल पूर्ण करायचं. थोडं थकावा आला तर पण त्याने हार मानली नाही. दुसऱ्या वर्षाची परीक्षा आली. आदित्यने पूर्ण आत्मविश्वासाने तयारी केली. प्रत्येक विषयावर लक्ष केंद्रित केलं आणि मागच्या वर्षाची चुका सुधारल्या. जेव्हा निकाल आला त्याचं नाव टॉपरमध्ये होतं आणि तो फक्त यशस्वी झाला नाही तर त्याला आत्मविश्वास आणि धैर्य मिळालं. आदित्यने समजलं की जीवनात अपयश फक्त एक धडा आहे. जो धडा शिकून घेतला होता तोच खरा विजय आहे. त्याने ठरवलं की पुढे कोणालाही आव्हान यावं तो त्याला सामना धैर्याने करेल. शेवटची स्टोरी. आदित्य आज एक यशस्वी अभियंता आहे. पण तो नेहमी सांगतो की अपयश माझा शिक्षक होता आणि प्रयत्न माझं आयुष्य बदलणारं अस्त्र होतं. शिक्षण अपयश घाबरवणार नाही, तो फक्त यशाची तयारी करतात. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.